महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकीच्या व्हायरल व्हिडिओवर अजित पवारांचं स्पष्टीकरण. कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा उद्देश नसल्याची सारवासार. महायुतीच्या नेत्यांकडून अजित पवारांची पाठराखण. अमोल मिटकरींनी IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्या नियुक्तीवरच व्यक्त केली शंका. केंद्रीय लोकसेवा आयोगाला पत्र. GRमुळे मराठ्यांचा ओबीसीत समावेश झाला. मनोज जरांगेंचा पुनरुच्चार. तर हैदराबाद गॅझेटनुसार सगळ्या मराठ्यांना कुणबी ठरवू नका. माझाच्या मुलाखतीत भुजबळांचं सरकारला आवाहन. सरकारच्या मराठा आरक्षणाबद्दलच्या GR विरोधात कोर्टात जाणार. भुजबळांचा इशारा. तर कोर्टात काही झाल्यास मंडल आयोगालाच चॅलेंज करू. जरांगेंचा पलटवार. जरांगेंचं भूत पवारांनीच उभं केलं. बारामतीतल्या ओबीसी बहुजन एल्गारातनं लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल. अजित पवारांवरही डागली तोफ. जे करायचं ते करा. मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार. संजय राऊतांचं एकनाथ शिंदेना थेट आव्हान. शिंदे हे अमित शहांच्या मागे शेपूट हलवतात असाही टोला. अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला पुण्यामध्ये गँगवॉर. वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी संजीवनी कोमकरच्या पुतण्याची हत्या. हत्येचं कारण अस्पष्ट. तपास सुरू. आणि अनंत चतुर्दशीच्या तोंडावर मुंबईत मानवी बॉम्बस्फोट करण्याच्या धमकीचा पोलिसांना मेसेज. 400 किलो RDXचा स्फोट घडवणार. 14 पाकिस्तानी दहशतवादी घुसल्याचाही दावा. कोल्हापुरात हृदयविकाराच्या धक्क्याने 10 वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत. गणेश मंडपात खेळता खेळता आईच्या मांडीवरच सोडला प्राण. कोल्हापुरातल्या कोडोली इथली हृदयद्रावक घटना. राज्यभरामध्ये उद्या गणपती बाप्पांना निरोप. अनंत चतुर्दशीसाठी मुंबईसह राज्यात जय्यत तयारी. मुंबईत 3000 पोलीस अधिकारी. तर पुण्यातही अनेक मार्ग बंद. नो पार्किंग झोनही असणार. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा विरोधात लुकआउट नोटीस जारी. 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप करत आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.